नवरात्री संपण्यापूर्वी लवंगाचा हा उत्तम उपाय करून पहा. घरातील सर्व समस्यांवर प्रभावी उपाय. समस्या ताबडतोब संपतील आणि तुमच्या आयुष्यात पैसा सर्व दिशांनी खेचले जातील. घर आनंदाने भरून जाईल. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणत्याही आर्थिक समस्येत अडकले असाल, काही आजाराने तुम्हाला घेरले आहे आणि तुम्ही त्यावर उपचार करून थकला आहात, आयुष्यात खूप मेहनत करत आहात, तुम्ही खूप त्रास सहन करत आहात पण तुम्हाला त्याचा काही फायदा होत नाही, तुमचे दुर्दैव अशा प्रकारे तुमच्या मागे लागले आहे की तुम्ही कितीही मेहनत करा, लहान गोष्टी करा, ते काम पूर्ण होत नाही. तुमच्या घरात रोज भांडणे होतात, घरगुती भांडणे होतात, तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करून थकला आहात, पण नोकरी मिळत नाही. म्हणून मित्रांनो, ही शारदीय नवरात्र संपण्याआधी या 3 दिवसांत जर तुम्ही तुमच्या समस्यापासून मुक्ती मिळवू शकत असाल, ज्यांच्याबद्दल तंत्रशास्त्रात लिहिले आहे आणि ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर फक्त 2 लवंगचा उपाय करा. यानंतर यावर विश्वास ठेवा. तुमच्या मागील जन्मातील गरिबी, त्रास आणि समस्यांपासून तुम्हाला तात्काळ मुक्ती तर मिळेलच, पण तुम्हाला माता राणीजींचे वरदान आणि आशीर्वादही मिळेल. तुमची इच्छा काहीही असो, ती नक्कीच पूर्ण होईल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 लवंग उपायांबद्दल सांगणार आहे. या उपायांबद्दल जाणून तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटेल, कारण मित्रांनो, वेद आणि पुराण यांसारख्या धार्मिक शास्त्रांमध्ये हे स्पष्टपणे लिहिलेले आहे. जर तुम्ही योग्य दिवशी प्रक्रियेनुसार उपाय केले तर ते कधीही रिकामे होऊ शकत नाही. दुसरीकडे, लवंग माता राणीजी यांना खूप प्रिय आहे. म्हणूनच तुम्ही पाहिले असेल की माता राणीजीच्या पूजेमध्ये माता राणीजींना लवंगाची माळ घातली जाते. मित्रांनो, एका वर्षात 4 नवरात्री येतात, पण यातील सर्वात अतिशय फलदायी नवरात्री म्हणजे शारदीय नवरात्री, म्हणजेच जी नवरात्र चालू आहे ती म्हणजे शारदीय नवरात्र. नवरात्रीच्या काळात माता राणीजी खूप आनंदी मूडमध्ये असतात. जर कोणी त्यांचा आश्रय घेतला तर माता राणीजी त्या व्यक्तीची झोळी आनंदाने भरतात आणि शारदीय नवरात्रीच्या वेळी तुम्ही काही उपाय केले तर त्या उपायाचे पालन केल्याने तुम्हाला करोडोपटींनी फायदा होईल. आणि जर शारदीय नवरात्रीच्या वेळी तुम्ही माता राणीजीच्या सर्वात आवडत्या पदार्थाचा म्हणजेच लवंगाचा उपाय तंत्रशास्त्रानुसार योग्य पद्धतीने केला असेल, जो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, तर विश्वास ठेवा की जीवनातील प्रत्येक समस्या मुळापासून नष्ट होईल आणि माता राणीजीच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या जीवनात धन, सुख आणि समृद्धी मिळेल. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नवरात्रीचा प्रत्येक क्षण गंगेच्या पाण्यासारखा पवित्र मानला जातो. सांगायचे तात्पर्य असे की नवरात्रीचे संपूर्ण 9 दिवस तर खूपच शुभ आहेत, परंतु हे राहिलेले 3 दिवस म्हणजेच अष्टमी, नवमी आणि दसरा हे अतिशय पवित्र आणि शुभ दिवस आहेत. म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की नवरात्रीच्या 9 पैकी 9 दिवस लोक उपवास करतात. माता राणीजीसाठी कलशाची स्थापना केली जाते आणि शास्त्रानुसार जो कोणी माता राणीजीसाठी 9 दिवस उपवास करतो तो कलशाची स्थापना करतो, कारण असे केल्यावर त्याच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडतात. परंतु काही कारणास्तव आपण नवरात्रीच्या काळात तुम्ही 9 पैकी 9 दिवस उपवास करू शकले नसाल आणि जर तुम्हाला माता राणीजीचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर मित्रांनो, शास्त्रांमध्ये, वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये असे काही पर्याय सांगितले आहेत. जर तुम्ही योग्य उपाय आणि उपायांचे पालन केले तर तुम्हाला माता राणीजीचा आशीर्वाद मिळेल. आणि हा पर्याय त्यापैकी एक आहे, म्हणजेच लवंगाचा पर्याय. माता राणीजींची सर्वात आवडती वस्तू असलेल्या लवंगाचे उपाय तुम्ही या नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी 2-4 मिनिटे वेळ काढून योग्य रीतीने केले तर माझ्यावर विश्वास ठेवा, फक्त तुमच्या आयुष्यात नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात एक चमत्कारिक आणि सकारात्मक बदल घडेल. मित्रांनो, तुम्ही पण पाहिलं असेल, जेव्हा तुम्ही आजारी पडता, तुम्हाला सर्दी झाली आहे, जर तुम्हाला खोकला झाला असेल तर तुमच्या घरातील लोक तुम्हाला लगेच 2-4 लवंगा देतात आणि तोंडात ठेवायला सांगतात, कारण तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल. कारण मित्रांनो, लवंगाच्या उपायाने सर्व लहान मोठे आजार बरे होतात.
दुसरीकडे आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पाहिल्यास लवंग तेलाचा समावेश अत्यंत महागड्या औषधांमध्ये केला जातो। अशीही अनेक औषधे आहेत ज्यात लवंगाचे तेल घातल्यास त्या औषधांचा काही उपयोग होतो। दुसरे म्हणजे तंत्रशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले तर असे लक्षात येते की लवंगचा उपाय योग्य दिवशी योग्य वातावरणात केला तर तो कधीही व्यर्थ जाऊ शकत नाही। नवरात्री, दसरा, लक्ष्मीपूजन, दिवाळी अशा पवित्र दिवशी लवंगाचा उपाय केल्यास मग तुमची कोणतीही इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होईल। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखी 2 उपाय सांगणार आहोत जे तुम्ही या चालू असलेल्या शारदीय नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी 2-4 मिनिटे वेळ काढल्यास तुम्ही ते करा। तुम्हाला देवाचे वरदान आणि आशीर्वाद मिळतील आणि तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण होईल। ते लगेच पूर्ण होईल आणि तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या त्रास आणि समस्यांपासून मुक्ती मिळेल। केवळ तुमच्याच नव्हे तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवनात चमत्कारिक बदल घडून येतील। म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। माता राणीजीच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात खूप प्रगती होवो। आता मी तुम्हाला प्रत्येक उपाय एक एक करून सांगणार आहे, म्हणून प्रत्येक उपाय काळजीपूर्वक ऐका। कोणता उपाय कोणत्या वेळी करावा लागेल या गोष्टीची विशेष काळजी घ्या। जो मी उपाय तुम्हाला सांगत आहे तो पैसा मिळवण याचा एक उत्तम मार्ग आहे। पूर्वी पैसा तुमच्या आयुष्यात येत होता, आता तुमच्या आयुष्यात पैसा येणे बंद झाले आहे। तुमच्या आयुष्यात पूर्वी श्रीमंतीचे अनेक मार्ग खुले होते, पण आता तुमच्या आयुष्यातील प्रत्येक रस्ता बंद होत आहे, ज्यामुळे तुम्ही खूप अस्वस्थ आहात। मग यामागचे मुख्य कारण काय असू शकते? बघा, याच मुख्य कारण म्हणजे असा दोष तुमच्यावर मोहित झाला आहे, त्यामुळे तुमच्या आयुष्यात पैसा येणे थांबले आहे। पण नवरात्रीला अजून 3 दिवस बाकी आहेत। हा उपाय केल्यास माता राणीजीच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतीलच, उलट पैशाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल। आता हे कसे करायचे? कुठेतरी खूप काळजीपूर्वक लिहा। नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी सूर्यास्तानंतर स्नान करावे लागते। तुपाचा दिवा लावावा लागेल। लाल रंगाचे तुम्हाला कपडे घालावे लागतील। आता लाल कपडे का घातले आहेत? माता राणीजीच्या पूजेत लाल रंगाचा वापर केला तर ती पूजा लगेच पूर्ण होते। माता राणीजीची चौकी घट तुमच्या घरी बसवली असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, तुम्ही तिथे बसू शकता। आता समजा जर तुमच्या घरी माता राणीजींची चौकी घट बसवली नसेल तर तुम्ही काय करायचे? घरी जी काही पूजा खोली असेल, येथे माता राणीजींचे फोटो चित्र आहे, तिथे बसावे लागेल। तुम्ही इथेच बसा। तुपाचा दिवा घेतला आहे, दिवा लावा। लाल कापड देखील आवश्यक आहे। तुम्हाला काही गोष्टी लाल कपड्यावर ठेवाव्या लागतील, जसे 21 मूठभर तांदूळ आणि 51 काळी मिरी। आम्ही पुन्हा सांगत आहोत मित्रांनो, 21 लवंगा, मूठभर तांदूळ आणि 51 काळी मिरी यांचा कापडाचा बंडल बनवा। बंडल बनवताना मौली लाल धागा वापरा। आता तुपाचा दिवा लावा आणि हा बंडल हातात धरा आणि हा बंडल हातात धरल्यानंतर तुम्हाला 11 वेळा दुर्गा चालीसाचे पठण करायचे आहे। आता जर तुम्हाला दुर्गा चालीसा माहित नसेल तर कोणत्याही पूजा घरातून दुर्गा चालीसाची पुस्तक 10 रुपयांना मिळतात, ते विकत घ्या आणि त्यातून वाचा, पठण करा। 11 वेळा दुर्गा चालीसा पठण करा। आता हा बंडल तुम्ही हातात धरला होता ते तुमच्या कपाटाच्या तिजोरीत ठेवा, जिथे तुम्ही पैसे आणि चांदी ठेवता। नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी हा उपाय करा आणि हा उपाय तुमच्या जीवनात माता राणीजीचा वरदान आणि आशीर्वाद बनेल। त्यानंतर तुमच्यावर असा कोणताही दोष राहणार नाही ज्याकडे तुम्ही लक्ष देत नव्हते। तो दोष दूर होईल आणि तुमच्या आयुष्यात पैसा येण्याचे सर्व मार्ग खुले होतील। हे बंडल चुंबकासारखे काम करेल, जे तुमच्या जीवनात पैसे आकर्षित करत राहील। त्यामुळे हा उपाय करून पाहण्यास अजिबात संकोच करू नका। मित्रांनो, जर तुमच्या घरातील समृद्धी आणि प्रगती पूर्णपणे संपली असेल तर घरातील गरिबी दूर करण्याचा दुसरा उपाय आहे। घरात रोज भांडण होत असेल तर समजून घ्या,
तुमच्या घरात आणि नकारात्मक शक्ती ज्या घरात राहतात त्या घरात नकारात्मक शक्ती राहतात, त्या घराला आशीर्वाद नाही. नवरात्र संपायला अजून 3 दिवस बाकी आहे. ज्या घरात काहीच प्रगती नाही, नवरात्रीच्या प्रत्येक दिवसासाठी तुम्ही ते उपाय करा जे मी तुम्हाला सांगत आहे आणि हे उपाय केले तर नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी तुमच्या घरावर सुद्धा आशीर्वाद राहील. तुमच्या घरात प्रगती होईल आणि माता राणी जीचा आशीर्वाद तुमच्या घरावर सदैव राहील. तुम्हाला काय करावे लागेल? नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी संध्याकाळी स्नान करावे लागते. लाल वस्त्र परिधान करून तुपाचा दिवा घ्यावा लागतो. तुपाचा दिवा आणि 2 लवंगा घ्या. माता राणीजींचे कोणतेही कलाकृती तुमच्या घरी आहे तिथे जा. तुपाचा दिवा लावा आणि 2 लवंगा हातात धरून 11 वेळा दुर्गा चालिसाचा पाठ करा. 11 वेळा दुर्गा चालिसाचे पठण केल्यानंतर या दोन्ही लवंगा जळत्या दिव्यात ठेवा. या नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी सूर्यास्तानंतर तुम्ही फक्त हाच उपाय करा आणि फक्त हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतील आणि तुमच या घरात सकारात्मक ऊर्जा वास करेल. ज्या घरामध्ये ही सकारात्मक ऊर्जा राहते ते घर धन्य असते, प्रगतीही होते. तिसरा उपाय आहे रोगापासून मुक्त होण्याचा एक चांगला मार्ग. जर तुमच्या घरी कोणी खूप आजारी पडलेले असेल, तुम्ही स्वतः आजारी पडला आहात आणि स्वतःवर उपचार करून थकला आहात किंवा आजारी पडलेल्या व्यक्तीवर तुम्ही लाखो रुपये खर्च केले आहेत, पण ती व्यक्ती बरी होत नसेल तर तुम्ही काय करावे? मी तुम्हाला एक अतिशय सोपा उपाय सांगत आहे, पण तो नवरात्रीच्या कोणत्याही शनिवारी म्हणजेच या दसऱ्याला करावा लागेल. बघा, नवरात्र संपायला अजून वेळ आहे आणि शनिवार नक्कीच पडत आहे. मग या शनिवारी काय करायचं आहे? या शनिवारी लवंग सोबत लवंग घेऊन चमेलीच्या तेलाचा दिवा घ्यावा. काळजी घ्या मित्रांनो, तुम्हाला मोहरीच्या तेलाच्या दिव्याऐवजी फक्त चमेलीच्या तेलाचा दिवा घ्यावा लागेल. तुम्हाला काय करावे लागेल? बघा, त्या आजारी व्यक्तीला मदत करण्यासाठी नवरात्रीच्या शनिवारी सूर्यास्ताच्या दिवशी काय करावे? त्या आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून लवंग डावीकडून उजवीकडे आणि अतिशय काळजीपूर्वक ऐका, डावीकडून उजवीकडे गोलाकार फिरवा. आता हा दिवा सोबत घेऊन घराजवळ कुठेही हनुमान मंदिरात जा. हनुमान मंदिरात गेल्यावर ती चमेलीच्या तेलाचा दिवा लावते आणि चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्यानंतर ती लवंग हातात धरा. हनुमानजींच्या बीज मंत्राचा 108 वेळा जप करा, कारण 108 हा अंक हनुमानजींना खूप प्रिय आहे. मित्रांनो, ओम हनुमते नमः. तुम्हाला या बीज मंत्राचा 108 वेळा जप करावा लागेल. आता तुम्ही लवंग त्या जळत्या दिव्यात टाका. या नवरात्रीच्या काळात तो आजारी व्यक्ती पूर्णपणे बरा होईल, कारण त्याला माता राणी जीचा आशीर्वाद मिळेल. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओत ऐकलेले उपाय एकदा पूर्ण करा. जय माता दी. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका.